सरन्यायाधीश भूषण गवईंवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न झालाय। सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंवरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला। आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं। सरन्यायाधीश भूषण गवईंसोबत बोलणं झालं। सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात झालेल्या हल्ल्यानं प्रत्येक भारतीय संतापलाय। आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही हे पूर्णपणे निषेधार्ह आहे। अशा परिस्थितीत तोंड देताना न्यायमूर्ती गवईंनी दाखवलेल्या शांततेचं मी कौतुक करतो। तर या संदर्भात प्रियंका गांधींनी ट्विट केलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न अत्यंत लज्जास्पद, दुर्दैवी आणि चिंताजनक आहे असं प्रियंका गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। हा केवळ सरन्यायाधीशांवरच नाही तर आपल्या संविधानावर, संपूर्ण न्याय व्यवस्थेवर आणि कायद्याच्या राज्यावर हल्ला आहे अशा भावना ज्या आहेत त्या आपल्या ट्विटमधून प्रियंका गांधींनी व्यक्त केल्या आहेत। सरन्यायाधीशांनी कठोर परिश्रम, समर्पण आणि क्षमतेनं सर्वोच्च न्यायिक पद प्राप्त केलं आहे असं देखील प्रियंका गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। त्यांच्यावर झालेला हा हल्ला न्यायपालिका, लोकशाही दोघांसाठीही हानिकारक आहे, याचा निषेध करायला हवा असं प्रियंका गांधींनी म्हटलंय। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट केलेलं आहे या संदर्भात। सरन्यायाधीश भूषण गवईजी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो असं अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। न्यायसंस्थेवर आणि न्यायमूर्तींवर हल्ला करणं म्हणजे लोकशाहीच्या मूलभूत तत्वांवर आघात आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय। अशा प्रकारच्या घटनांना आपल्या लोकशाहीत कोणतीही जागा नाही असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय। या घटनेला जबाबदार संबंधितांवर कठोर कारवाई होणं अत्यावश्यक आहे असं देखील अजित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय।